नमस्कार. सिंपल एज्युकेशन SSC मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि अल्जेब्रा मधला चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स आपला चालू आहे. पॉलिनॉमियल्स मधले प्रॅक्टिस सेट 3.4 पर्यंतचा पार्ट आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये कव्हर केलेला आहे. आज या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत त्या प्रॅक्टिस सेट 3.4 नंतरचा जो पार्ट आहे तो आज या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत, क्लासमेट्स पर्यंत हे व्हिडिओज त्यांनाही शेअर करा. आणि आपण आज या लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय एक नवीन पॉइंट जो आहे रिमाइंडर थेरम. एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघू. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिले काय, डिवाइड px इज इक्वल्स टू 4x² मायनस x प्लस 2 बाय x प्लस 1 दिलेला पॉलिनॉमियल आहे. त्याला या पॉलिनॉमियलने आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. आपण जसं प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये करत होतो ना डिव्हिजन, सेम तसंच इथे डिव्हिजन करून बघू. त्याच्यानंतर हे दोन पॉलिनॉमियल्स आहेत, हे आपण डायरेक्ट डिव्हिजन करून बघू आणि त्याच्यानंतर परत डिवाइड करू, पण सिंथेटिक मेथडने. दोन्ही मेथडमध्ये आपण कम्पेअर करून आपण मग समजून घेणार आहोत रिमाइंडर थेरम म्हणजे काय. इकडे डिवायझर पॉलिनॉमियल काय आहे, x+1 आहे. आपण स्टार्ट करूया या 4x पासून. आपल्याला हवंय काय, इकडे x+1 आहे, आपल्याला इथं पोहोचायचं आहे 4x² पर्यंत. या x+1 या डिवायझरला मल्टिप्लाय करणार आहे मी 4x ने. मग आपल्याला काय मिळणार आहे, फर्स्ट टर्म तर 4x² मिळणार आहे, प्लस ही काय आहे +1 इंटू 4x इंटू 1 काय येणार आहे 4x. मग ज्याने तुम्ही मल्टिप्लाय करताय हा येतो तुमचा कोशंट मध्ये. कशाने मल्टिप्लाय केलंय आपण, 4x ने. आणि मल्टिप्लिकेशन तुमचं काय आले ते आपण राईट डाऊन करतो इथे. आणि ह्याची काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन. 4x² मायनस 4x काय आला, हा 0 आला. आणि हा मायनस x मायनस 4x काय आला, -5x प्लस 2 ऍज इट इज. -5 ने मल्टिप्लाय केल्यानंतरच -5 इंटू x काय येणार, -5x. आणि -5 इंटू 1 -5. आलं लक्षात. मग आपण मल्टिप्लाय कशाने करतोय, -5 ने. मग इकडे येणार कोशंट मध्ये -5 -5x -5. हा -5x प्लस 5x आला आपला 0. आणि हा +2 हा +5 काय आला तुमचा +7. हा +7 काय आला तुमचा रिमाइंडर ना. रिमाइंडर आला इथे 7 आणि कोशंट काय आहे तुमचा 4x - 5. या रिमाइंडर आणि कोशंट याला मी देते इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला हेच दोन पॉलिनॉमियल, हा px आणि हा x+1, हेच दोन पॉलिनॉमियल आपल्याला डिवाइड करायचे आहेत. आता इथं आपण डायरेक्ट डिव्हिजन केलं, इथं आपण डिवाइड करणार आहोत पण सिंथेटिक मेथडने. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये स्टार्ट आपण कुठून करतो, कोइफिशियंट फॉर्म ऑफ अ गिवन पॉलिनॉमियल. 4 -1 आणि 2 डिवायझर इज इक्वल्स टू x+1. देअरफॉर अपोजिट ऑफ 1 इज -1. आता करूया आपण डिव्हिजन. कोइफिशियंट्स आहेत ते आपण इकडे राईट डाऊन करून घेणार आहोत. अपोजिट ऑफ 1 हा इकडे आपण राईट डाऊन करणार आहोत. हा 4 ऍज इट इज राईट डाऊन करून घ्यायचा. आणि हा 4 आणि हा -1 यांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. 4 इंटू -1 किती आला, -4. आणि हा -1 आणि -4चं काय होणार आहे, जो मल्टिप्लिकेशन येतो तो आपण काय करतो, नेक्स्ट कोइफिशियंटच्या खाली मेन्शन करतो आणि ह्या दोन कोइफिशियंटची काय होते, ऍडिशन होते. मग -1 प्लस -4 किती आला, -1 -4 किती आला, -5. -5 इंटू -1 किती आला, -5 इंटू -1 +5. आणि हा 2 प्लस हे काय होणार 5 किती येणार 7. हा काय आला तुमचा रिमाइंडर इज इक्वल्स टू 7. अँड कोशंट काय मिळाला, इकडे डायरेक्ट मेन्शन करते. कोइफिशियंट ऑफ कोशंट काय आल्यात 4 आणि -5. व्हेरिएबल कोणता आहे इथे, x आहे. मग हा काय करतो आपण x⁻0 आणि हा काय करतो x⁻1. 4x - 5 येणार, 4x - 5 हे दा तुमचं इक्वेशन नंबर 2 आला. इथंपर्यंत लक्षात. आपण दिलेले जे पॉलिनॉमियल्स आहेत ते आपण डायरेक्ट डिव्हिजन केलं आणि नंतर आपण डिव्हिजन केलं त्याच दोन पॉलिनॉमियल्सचे पण सिंथेटिक मेथडने. आलं इथंपर्यंत लक्षात. याला द्या तुमचं इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करणार आहोत, फाइंड द रिलेशन बिटवीन रिमाइंडर अँड व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल. हे सगळं आपण का करतोय, आपल्याला पोहोचायचंय कुठं, रिमाइंडर थेरम पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता आपण फाइंड आउट काय करणार आहोत, व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल. मग डिव्हिडंड पॉलिनॉमियल काय दिलाय तुमचा, हा डिव्हिडंड पॉलिनॉमियल 4x² मायनस x प्लस 2. आणि डिवायझर कोण दिलाय तुम्हाला, x+1. मग डिवायझर x+1 दिल्यामुळे आपण व्हॅल्यू काय पुटअप करतो, x इज इक्वल्स टू -1. कुठे पुटअप करतो, या डिव्हिडंड पॉलिनॉमियल मध्ये. डायरेक्ट आपण करूया, पुट x इज इक्वल्स टू -1 इन px. देअरफॉर px इज इक्वल्स टू 4x² मायनस x प्लस 2. px जिथे x आहे तिथे आपण व्हॅल्यू पुटअप काय करतोय, -1. देअरफॉर p ऑफ -1
इज इक्वल्स टू 4 into -1 square -1 plus 2. Therefore p of -1 is equals to 4 into -1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर काय येणार +1 येणार. 4 into 1 4. हा मायनस मायनस प्लस आणि हा +2 as it is. Therefore p of -1 is equals to 4 plus 1 5 plus 2 7. p of -1 काय आला 7. Therefore value of a polynomial for x is equals to -1 is 7. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर x इज इक्वल्स टू -1 काय मिळालं तुम्हाला 7. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 when this polynomial is divided by x plus 1 then remainder is equals to value of a polynomial. जो रिमाइंडर आहे तोच इथे फाइंड आउट झाला म्हणजे व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल इज इक्वल्स टू रिमाइंडर आला. जेव्हा दिलेल्या पॉलिनॉमियलला आपण डिवाइड करतो x प्लस a च्या फॉर्म मध्ये असलेल्या पॉलिनॉमियलने x प्लस 1 आहे इथं आपण डिवाइड करतो. जेव्हा दिलेला पॉलिनॉमियल आपण डिवाइड करतो x प्लस a च्या फॉर्म मधल्या पॉलिनॉमियलने रिमाइंडर काय मिळतोय तुम्हाला p ऑफ -a. हे काय आहे x प्लस a ने डिवाइड केले आपण प्लस a ने डिवाइड केले रिमाइंडर तुम्हाला कसा मिळतो p ऑफ -a. मीन्स इट इज सेम ॲज द व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल फॉर x इज इक्वल्स टू -a. म्हणजेच काय दिलेल्या व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल रिमाइंडर कसा मिळतो इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल सेम येतात. रिमाइंडर आणि व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल सेम येतात. फॉर x इज इक्वल्स टू -a हा आहे तुमचा रिमाइंडर थेरम. याच रिमाइंडर थेरमवरच आधारित तुमचा प्रॅक्टिस सेट 3.5 आहे. आलं लक्षात तुमच्या. आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना तेव्हा तुम्हाला इझी वाटेल. आपण स्टार्ट करणार आहे एक नवीन थेरम जो आहे फॅक्टर थेरम. फॅक्टर थेरम मध्ये 21 या 21 ला मी डिवाइड करते 7 ने. 21 ला मी डिवाइड कशाने करते 7 ने. जेव्हा मी 21 ला 7 ने डिवाइड करते तेव्हा रिमाइंडर काय राहतो याचा रिमाइंडर इज इक्वल्स टू काय येतो 0. म्हणजेच काय 7 इज फॅक्टर ऑफ 21. म्हणजेच काय 7 हा आहे फॅक्टर कशाचा 21 चा फॅक्टर आहे. सेम ॲज इट इज फॅक्टर थेरम मध्ये आपण दोन पॉलिनॉमियल्स बद्दल बोलणार आहोत. हा px हा दिलेला पॉलिनॉमियल आहे. या पॉलिनॉमियलला आपण जर x प्लस a ने डिवाइड केलं तर जर रिमाइंडर आपला जो आला म्हणजेच काय हा x प्लस a फॅक्टर झाला कशाचा x प्लस a इज फॅक्टर ऑफ गिवन पॉलिनॉमियल px इज फॅक्टर ऑफ गिवन पॉलिनॉमियल px. जेव्हा आपण px ला डिवाइड करतो x प्लस a ने डिवाइड केल्यानंतर जर रिमाइंडर आपल्याला 0 आला म्हणजेच काय झाला x प्लस a हा फॅक्टर झाला px चा. हाच आहे तुमचा फॅक्टर थेरम. px हा पॉलिनॉमियल आहे. a इज एनी रियल नंबर आहे. जर p ऑफ a इज इक्वल्स टू 0 मिळाला म्हणजेच काय व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल फॉर x इज इक्वल्स टू a. व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल फॉर x इज इक्वल्स टू a म्हणजेच काय p ऑफ a जर तुम्हाला 0 मिळाला देन x मायनस a इज अ फॅक्टर ऑफ px. कॉन्व्हर्सली याच्या उलट जर x मायनस a हा फॅक्टर असेल px चा तर p ऑफ a इज इक्वल्स टू काय मिळणार आहे तुम्हाला 0. हे ओरिजिनल स्टेटमेंट आणि याचा कॉन्व्हर्स ह्या दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. हा आहे तुमचा फॅक्टर थेरम. स्टार्ट करूया आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.5. प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला काय दिलाय फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7 using the values for x. ज्या त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत एक्सच्या त्या एक्सच्या व्हॅल्यूज साठी फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला व्हॅल्यू ऑफ गिवन पॉलिनॉमियल. म्हणजेच काय x इज इक्वल्स टू 3 पुट अप करायचं या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. नेक्स्ट x इज इक्वल्स टू -1 नंतर x इज इक्वल्स टू 0 पुट अप करायचं आणि आपण फाइंड आउट करणार आहे व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल. आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट मध्ये केलेला आहे ना सेम ॲज इट इज सेम तसंच आहे. क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. नंबर 1 करूया. फॉर x इज इक्वल्स टू 3 px इज इक्वल्स टू px काय दिले तुम्हाला 2x minus 2x cube plus 7. Therefore p of x is equals to काय पुट अप करणार आहे आपण x is equals to 3. p of 3 is equals to 2 into 3 minus 2 into 3 चा cube plus 7. Therefore p of 3 is equals to 2 3 चा 6 minus 54 plus 7. Therefore p of 3 is equals to -41. और x इज इक्वल्स टू 3 असताना p ऑफ 3 आपल्याला मिळाला जो आहे -41. नेक्स्ट नंबर 2 फॉर x इज इक्वल्स टू -1 आपल्याला व्हॅल्यू काय पुट अप करायचे x इज इक्वल्स टू -1. देअरफॉर p ऑफ x इज इक्वल्स टू px तुम्हाला पॉलिनॉमियल काय दिलाय 2x minus 2x cube plus 7. x इज इक्वल्स टू आपल्याला पुट अप काय करायचं आहे -1. देअरफॉर 2 into -1 minus 2 into -1 चा क्यूब प्लस
7 ॲज इट इज इक्वल्स टू 2 इंटू -1 -2 -1चा क्यूब काय येणार आहे -1 इंटू -2 +2 आणि +7 पी ऑफ -1 इज इक्वल्स टू -2 +2 कॅन्सल झाले इज इक्वल्स टू 7 आला. किती आला हा 7. पी ऑफ 1 काय आला पी ऑफ -1 काय आला 7 आला. नेक्स्ट आपण करूया नंबर 3 x इज इक्वल्स टू 0 साठी px इज इक्वल्स टू 2x - 2x क्यूब प्लस 7. Therefore, p of 0 is equals to 2 into 0 minus 2 into 0 cube plus 7. हा 0 येणार आहे, हा 0 येणार आहे. p of 0 काय आला तुमचा 7. आला तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 लक्षात. आपण नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला काय दिलंय फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल फाइंड फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल फाइंड p of 1 p of 0 आणि p of -2. p of 0 काढायचा आहे. याच्यासाठी p of 1 p of 0 आणि p of 2 प्रत्येकासाठी आपल्याला p of -2 प्रत्येकासाठी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. स्टार्ट करूया आपण 1 पासून. p of x is equals to x cube. Therefore, p of 1 is equals to 1 cube is equals to 1. Therefore, p of 1 किती आला 1. Next, p of 0. p of x is equals to x cube. Therefore, p of 0 is equals to 0 cube काय येणार आहे अगेन 0. Therefore, मी डायरेक्ट लिहिले इकडे. नेक्स्ट p of -2 ठेवायचं आपल्याला. p of x is equals to x cube. Therefore, p of -2 is equals to -2 चा क्यूब. Therefore, p of -2 is equals to -2 चा क्यूब -8. नेक्स्ट नंबर 2 करूया आपण. नंबर 2 या पी वाय साठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे p1 p0 आणि p -2. सेम ॲज इट इज आपण केलं ना नंबर 1 सेम तसंच आपल्याला करायचंय. p of 1. Therefore, p of 1 is equals to 1 square minus 2 into 1 plus 5. Therefore, p of 1 is equals to 1 square 1 2 into 1 -2 into 1 -2 plus 5. Therefore, p of 1 is equals to 1 plus 5 6 आला. 6 minus 2 4. p of 1 काय आला तुमचा 4. p of 1 फाइंड आउट केला. आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे p of 0. नाउ p of y is equals to y square minus 2y plus 5. Therefore, p of काय फाइंड आउट करायचं आपल्याला 0 is equals to 0 square minus 2 into 0 plus 5. हा येणार 0 हा येणार 0. आन्सर काय आलं तुमचं p of 0 is equals to 5. नेक्स्ट p of y is equals to y square minus 2y plus 5. Therefore, p of -2 is equals to -2 square minus 2 into -2 plus 5. Therefore, p of -2 is equals to -2 चा स्क्वेअर 4 -2 into -2 plus 4 आणि plus 5. p of -2 is equals to 13. क्वेश्चन 2 मधला एक्झाम्पल 1 px is equals to x cube आपण केलं आणि py is equals to y square minus 2y plus 5. हे दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहेत. क्वेश्चन 2 मधलं जे थर्ड एक्झाम्पल आहे ना px is equals to x raised to 4 minus 2x square. हे क्वेश्चन 2 मधलं जे थर्ड एक्झाम्पल आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. p of 1 p of 0 आणि p of -2 या पॉलिनॉमियलसाठी फाइंड आउट करायचं आहे. हे तुम्ही करून बघा. हे तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून मी बाकी ठेवते. सेम असे जो आपण हे जे दोन सॉल्व्ह केले ना हे जे 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले सेम ॲज इट इजच आपण सॉल्व्ह करणार आहोत. p of 1 व्हॅल्यू पुटअप करायची x इज इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर 0 पुटअप करायचा आणि मग लास्ट -2 पुटअप करून व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. हे फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून क्वेश्चन 2 मधलं हे एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून मी बाकी ठेवत आहे. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला काय दिलाय इफ व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल m³ + 2m + a इज 12 फॉर m इज इक्वल्स टू 2. m इज इक्वल्स टू 2 असताना ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती आहे 12 आहे. देन फाइंड व्हॅल्यू ऑफ a. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे पॉलिनॉमियल मधला a फाइंड आउट करायचा आहे. आपण स्टार्ट करूया. p of m इज इक्वल्स टू व्हेरिएबल m आहे ना म्हणून काय येणार इथं p of m इज इक्वल्स टू m³ + 2m + a. m इज इक्वल्स टू 2 असताना व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 12 मिळाली. त्याला इथं पुटअप काय करावं लागेल m इज इक्वल्स टू 2. m चा क्यूब आहे म्हणून 2 चा क्यूब प्लस 2 into 2 प्लस a ॲज इट इज. m इज इक्वल्स टू 2 असताना व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल किती आहे 12 आहे. म्हणजेच काय
आपण पुटअप काय केलं, m इज इक्वल्स टू 2 पुटअप केलं, म्हणजेच काय व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 12. 12 कुठे येणार, इथे येणार. 12 इज इक्वल्स टू 2 चं क्यूब, 2 क्यूब किती आहे 8 प्लस 2 इंटू 2 4 प्लस a ॲज इट इज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ a. Therefore 12 is equals to 8 plus 4 12 plus a. Therefore a is equals to 12 minus 12. Therefore a is equals to 0. Value of a काय मिळाला तुम्हाला 0. आलं लक्षात तुमच्या. आपण सॉल्व्ह करण्यामध्ये विसरून गेले की तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घेत नसाल तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट तरी घ्या, ते तुम्हाला युजफुल आहेत. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय दिलंय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 फॉर अ पॉलिनॉमियल mx स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 इफ p ऑफ -1 इज इक्वल्स टू 7. p ऑफ -1 इज इक्वल्स टू 7 देन फाइंड m. आता जस्ट आपण क्वेश्चन नंबर 3 केला ना, सेम ॲज इट इज आपला हा क्वेश्चन नंबर 4 आहे. स्टार्ट करूया आपण. पॉलिनॉमियल p ऑफ x इज इक्वल्स टू mx स्क्वेअर मायनस 2x प्लस 3. p ऑफ -1 इज इक्वल्स टू 7 आहे. -1 इज इक्वल्स टू p ऑफ -1 इज इक्वल्स टू 7 आहे. आपल्याला पुटअप काय करावं लागेल, -1 पुटअप करावं लागेल. देअरफॉर p ऑफ -1 इज इक्वल्स टू -1 आपल्याला जिथे x आहे तिथे आपण पुटअप काय करणार आहोत, -1. m ॲज इट इज x स्क्वेअर म्हणजेच -1 चा स्क्वेअर -2 ॲज इट इज -1 प्लस 3. p ऑफ -1 तुम्हाला किती दिलाय, 7 दिलाय, तो इकडे मेन्शन करा. m इंटू -1 चा स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर काय येणार +1, m इंटू +1 m आला. -2 इंटू -1 प्लस 2 हा काय आला +3 ॲज इट इज. देअरफॉर 7 इज इक्वल्स टू m प्लस 2 प्लस 3 5. देअरफॉर m इज इक्वल्स टू 2. फाइंड आउट काय करायचं होतं, m फाइंड आउट करायचं होतं ना. आलं लक्षात तुमच्या. जस क्वेश्चन नंबर 3 होता ना, सेम ॲज इट इज क्वेश्चन नंबर 4 आहे. तुम्ही नोट डाऊन करून घेत जा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये युजिंग फॅक्टर थेरम डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल अँड फाइंड रिमाइंडर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला डिव्हिजन कसं करायचं आहे, युजिंग फॅक्टर थेरमने करायचं आहे. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. px इज इक्वल्स टू x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9. डिवायझर कोण आहे, डिवायझर इक्वल्स टू x प्लस 1. डिवायझर कोण आहे, x प्लस 1. देअरफॉर टेक x इज इक्वल्स टू -1. जो डिवायझर आहे, डिवायझर x प्लस a असेल तर आपण x इज इक्वल्स टू काय घेतो, -a. डिवायझर x मायनस a असेल तर x इज इक्वल्स टू काय घेतो आपण, याच्या अपोजिट, या a च्या अपोजिट -a आणि -a च्या अपोजिट +a. इथे काय आहे, डिवायझर x प्लस 1 आहे, मग टेक x इज इक्वल्स टू काय येणार, -1 येणार. देअरफॉर बाय रिमाइंडर थेरम, रिमाइंडर इज इक्वल्स टू हा काय आहे, आपल्याला रिमाइंडर थेरम मध्ये दिलेला पॉलिनॉमियल px आहे आणि तुमचा डिवायझर काय आहे, x प्लस a आहे, तर तुमचा रिमाइंडर काय येतो, रिमाइंडर इज इक्वल्स टू p ऑफ -a येतो, होय ना. x प्लस a असेल तर रिमाइंडर काय येणार आहे तुमचा, p ऑफ -a. देअरफॉर बाय रिमाइंडर थेरम रिमाइंडर इज इक्वल्स टू p ऑफ -1. इकडे काय आपण व्हॅल्यू पुटअप करतोय -1, म्हणून तुमचा रिमाइंडर काय येणार, p ऑफ -1. px इज इक्वल्स टू x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9. आपल्याला व्हॅल्यू काय पुटअप करायची, टेक x इज इक्वल्स टू काय पुटअप करायचंय तुम्हाला, -1. देअरफॉर p ऑफ -1 इज इक्वल्स टू -1 स्क्वेअर मायनस 7 इंटू -1 प्लस 9. देअरफॉर p ऑफ -1 इज इक्वल्स टू -1 स्क्वेअर 1 -7 -1 -7 इंटू -1 प्लस 7 आणि प्लस 9 ॲज इट इज. 7 प्लस 1 प्लस 7 प्लस 9. Therefore p of -1 is equals to 17. Therefore p of -1 म्हणजेच काय, रिमाइंडर. Therefore रिमाइंडर is equals to 17. रिमाइंडर काय मिळाला तुम्हाला, 17. आलं लक्षात. हे होतं एक्झाम्पल नंबर 1 या क्वेश्चन मधला. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू नंबर 2. 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस ax मायनस a हा डिव्हिडंट आहे, डिवायझर कोण आहे, x मायनस a. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, आपल्याला रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे आणि युजिंग फॅक्टर थेरम. सेम जसं आपण एक्झाम्पल नंबर 1 केलं ना, सेम ॲज इट इज एक्झाम्पल नंबर आपण 2 पण सॉल्व्ह करणार आहोत. px इज इक्वल्स टू 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस ax मायनस a ॲज इट इज. इथे डिवायझर कोण आहे, डिवायझर इज इक्वल्स टू x मायनस a. डिवायझर x मायनस a. देअरफॉर टेक x इज इक्वल्स टू -a च्या अपोजिट काय येणार आहे तुमचा, x इज इक्वल्स टू a. बाय रिमाइंडर थेरम रिमाइंडर इज इक्वल्स टू टेक x इज इक्वल्स टू काय आहे, a आहे, रिमाइंडर काय येणार आहे, p ऑफ a. x इज इक्वल्स टू 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस ax मायनस a.
या आपण काय करणार आहोत, एक्स इज इक्वल्स टू पुटअप काय करायचं आपल्याला, एक्स इज इक्वल्स टू ए. देअरफोर पी ऑफ ए इज इक्वल्स टू, एक्सच्या ऐवजी आपण पुटअप काय करतो, एक्स इज इक्वल्स टू ए. एक्सच्या ऐवजी आपल्याला पुटअप काय करायचं आहे, ए पुटअप करायचं आहे. जिथे जिथे एक्स आहे तिथे आपण काय करणार आहे, ए करणार आहे. 2a क्यूब मायनस 2a स्क्वेअर प्लस ए इंटू ए स्क्वेअर मायनस ए. हा 2a क्यूब मायनस 2a स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे सिम्प्लिफाय होऊ शकतंय. P of A is equals to 2a cube as it is minus 2a square plus a square काय आलं तुमचा, मायनस a square आणि हा मायनस a. याच्यानंतर सिम्प्लिफाय होईल का नाही. देअरफोर P of A काय मिळालं तुम्हाला, 2a क्यूब मायनस a स्क्वेअर मायनस a. देअरफोर P of A म्हणजेच काय, रिमाइंडर काय आहे, P of A. P of A म्हणजेच काय, रिमाइंडर. रिमाइंडर इज इक्वल्स टू 2a क्यूब मायनस a स्क्वेअर मायनस a. रिमाइंडर काय मिळालं तुम्हाला, 2a क्यूब मायनस a स्क्वेअर मायनस a. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आणि एक बाकी होता तो होमवर्क साठी दिलेला. सेम ऍज इट इज क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण 3 एक्झाम्पल आहेत. तर त्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आणि त्याच्यातलं एक जे बाकी आहे ते एक्झाम्पल तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून ट्राय करा. सेम जशी प्रोसिजर आहे, फर्स्ट साठी, सेकंड साठी सेम ऍज इट इज थर्ड साठी आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, रिमाइंडर थेरम फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्ही करू शकता, तर ते तुम्ही एक्झाम्पल ऍज अ होमवर्क म्हणून करून बघा. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6, इफ पॉलिनॉमियल y क्यूब मायनस 5y स्क्वेअर प्लस 7y प्लस m इज डिवायडेड बाय y प्लस 2 अँड रिमाइंडर इज 50. आपल्याला रिमाइंडर इकडे मेन्शन केलेला आहे, रिमाइंडर इज 50. देन फाइंड व्हॅल्यू ऑफ m. इथे जो m आहे ना तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या पॉलिनॉमियल मधला हा जो m आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सेम आपण क्वेश्चन नंबर 5 साठी जसं केलं ना, सेम ऍज इट इज आपलं सेम आपण तसंच सॉल्व्ह करणार आहोत. फक्त इथे ऍडिशनल एक काय दिलंय तुम्हाला, ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिले, रिमाइंडर 50 दिलाय आणि आपल्याला हा कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे m. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. p ऑफ y इज इक्वल्स टू, p ऑफ y काय दिलंय तुम्हाला, y क्यूब मायनस 5y स्क्वेअर प्लस 7y प्लस m. डिवायझर इज इक्वल्स टू y प्लस 2. y प्लस 2 असल्यामुळे देअरफोर टेक y इज इक्वल्स टू मायनस 2. या प्लस 2 च्या अपोजिट आपण घेतो ना, y इज इक्वल्स टू मायनस 2. देअरफोर बाय रिमाइंडर थेरम, रिमाइंडर इज इक्वल्स टू p ऑफ मायनस 2. रिमाइंडर काय असणार आहे, आपण व्हॅल्यू काय पुटअप करतोय, y इज इक्वल्स टू मायनस 2. रिमाइंडर काय असणार आहे, p ऑफ मायनस 2 जो दिला आपल्याला 50. देअरफोर जो तुमचा पॉलिनॉमियल आहे तो तुम्ही इथे राईट डाऊन करून घ्या. p ऑफ आपल्याला पुटअप काय करायचं आहे, y इज इक्वल्स टू मायनस 2. देअरफोर p ऑफ मायनस 2 इज इक्वल्स टू मायनस 2 क्यूब मायनस 5 इंटू मायनस 2 स्क्वेअर प्लस 7 इंटू मायनस 2 प्लस m ऍज इट इज. फाइंड आउट करायचं आपल्याला m. रिमाइंडर इज इक्वल्स टू p ऑफ मायनस 2. रिमाइंडर इकडे तुम्हाला मेन्शन केलंय, रिमाइंडर इज इक्वल्स टू 50. रिमाइंडर काय आहे, 50 आहे. मग p ऑफ मायनस 2 इथे त्याची व्हॅल्यू ठेवा, या रिमाइंडरची व्हॅल्यू. रिमाइंडर कोण आहे, p ऑफ मायनस 2 आहे. मग p ऑफ मायनस 2 काय आहे, तुम्हाला दिलाय किती, 50. इज इक्वल्स टू मायनस 2 चा क्यूब, मायनस 2 चा क्यूब किती आला, मायनस 8. मायनस 5 इंटू मायनस 2 चा स्क्वेअर, मायनस 2 चा स्क्वेअर किती आला, प्लस 4. मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4. 5 इंटू 4 मायनस 20. हा प्लस 7 इंटू मायनस 2 मायनस 14 आणि हा प्लस m ऍज इट इज. देअरफोर m इज इक्वल्स टू 50 प्लस 42. देअरफोर m इज इक्वल्स टू 50 प्लस 42 92. आन्सर काय आलं तुमचं, m इज इक्वल्स टू 92. फाइंड आउट काय करायचं होतं तुम्हाला, व्हॅल्यू ऑफ m. व्हॅल्यू ऑफ m काय मिळाले तुम्हाला, 92. आला आन्सर. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 काय दिलाय तुम्हाला, यूज फॅक्टर थेरम, डिटरमाइन वेदर x प्लस 3 इज अ फॅक्टर ऑफ x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 ऑर नॉट. दिलेल्या पॉलिनॉमियलचा x प्लस 3 हा फॅक्टर आहे की नाही आपल्याला डिसाइड करायचा आहे युजिंग फॅक्टर थेरम. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. px इज इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. डिवायझर इज इक्वल्स टू x प्लस 3. आपण फॅक्टर थेरम आपण जस्टच स्टडी केलाय फॅक्टर थेरम. फॅक्टर थेरम मध्ये दिलेलं पॉलिनॉमियल तुमचं p ऑफ x आहे आणि डिवायझर त्याचा x मायनस a आहे. x मायनस a असल्यामुळे आपण पुटअप काय करतो, x इज इक्वल्स टू a पुटअप करतो. या मायनस a च्या अपोजिट प्लस a आपण पुटअप करतो आणि पुटअप केल्यानंतर या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये आपण फाइंड आउट सॉल्व्ह केल्यानंतर p ऑफ a जर तुम्हाला 0 मिळाला म्हणजेच काय, x मायनस a हा फॅक्टर झाला p ऑफ x चा. जर हा p ऑफ a अदर दॅन 0 आला म्हणजे नॉट इक्वल्स टू 0 आला तर हा फॅक्टर होणार नाही p ऑफ x चा.
आलं लक्षात. इथं आपण सॉल्व्ह करून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त आपली कंडिशन काय आहे, पी ऑफ ए जो आपण पुटअप करतोय ना, एक्स इज इक्वल टू व्हॉट एव्हर जे आहे ते डिवायझर इथे कोण आहे, एक्स प्लस 3 आहे. आपल्याला आपण व्हॅल्यू पुटअप काय करणार, प्लस 3च्या अपोजिट मायनस 3 तर पुटअप करून पी ऑफ आपला -3 जर 0 मिळाला म्हणजेच काय, एक्स प्लस 3 हा दिलेल्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आला. आलं लक्षात. आणि जर तो नॉट इक्वल्स टू 0 आला तर फॅक्टर, तो दिलेला जो डिवायझर आहे तो फॅक्टर नाही दिलेल्या पॉलिनॉमियलचा. आलं लक्षात. आपण सॉल्व्ह करून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टेक एक्स इज इक्वल्स टू -3 बाय रिमाइंडर थेरम. रिमाइंडर इज इक्वल्स टू पी ऑफ -3. जे दिलेलं पॉलिनॉमियल आहे ते तुम्ही राईट डाऊन करून घ्या, x² + 2x - 3. देअरफॉर पी ऑफ आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, -3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -3. देअरफॉर पी ऑफ -3 इज इक्वल्स टू -3 स्क्वेअर 9 प्लस 2 -3 -6 -3. Therefore, P of -3 is equals to 9 -6 -3 9 -9 9 -6 -3 काय आला तुमचा 0 आला. P of -3 is equals to 0 म्हणजेच काय, रिमाइंडर इज इक्वल्स टू 0. Therefore डिवायझर कोण होता, x plus 3. Therefore x plus 3 is factor of x² plus 2x minus 3. x plus 3 is a factor of x² plus 2x minus 3. आपली कंडिशन फक्त काय आहे, जो रिमाइंडर आहे तो काय आला पाहिजे आपला 0. म्हणजेच काय झाला, हा जो दिलेला डिवायझर आहे तो फॅक्टर झाला पॉलिनॉमियल्सचा. हा जर नॉन 0 आला असता, नॉट इक्वल्स टू 0 असता तर दिलेला जो डिवायझर आहे तो फॅक्टर आला असता का, नाही, तो फॅक्टर येणार नाही जर नॉन 0 असेल तर. रिमाइंडर इज इक्वल्स टू 0 हवाय. रिमाइंडर अदर दॅन 0 असेल तर तो फॅक्टर येणार नाही. नेक्स्ट आपण करून बघूया. क्वेश्चन नंबर 8. If x minus 2 is a factor of x cube minus mx square minus 10 minus 20, then find the value of m. Find the value of m. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हा m फाइंड आउट करायचा आहे. डिवायझर कोण आहे, x minus 2. त्यामुळे आपण पुटअप काय करणार, x is equals to -2 च्या अपोजिट +2. पुटअप काय करणार, x is equals to 2. म्हणजेच काय, p of 2 is equals to काय आला, 0 आला. का आला p of 2 is equals to 0? कारण की x minus 2 हा काय आहे, फॅक्टर आहे दिलेल्या पॉलिनॉमियलचा. x minus 2 हा जर फॅक्टर असेल म्हणजेच काय, p of 2 काय येणार आहे, p of 2 is equals to 0 असणार आहे. आलं लक्षात तुमच्या. स्टार्ट करूया आपण. p of x is equals to x³ minus mx² plus 10x minus 20. x minus 2 is factor of px. Therefore by factor theorem remainder is equals to p of 2 is equals to 0. p of x is equals to, आता काय आपल्याला पुटअप करावं लागेल, p of 2 आपल्याला पुटअप काय करणार आहे आपण, 2³ minus m as it is 2² plus 10 into 2 minus 20. p of 2 किती आहे, p of 2 0 पुटअप करा इथे. 2 क्यूब किती आला 8 मायनस 2² किती आला 4 आणि मायनस m -4m प्लस 10 into 2 प्लस 20 आणि हा -20 ॲज इट इज. +20 -20 हे दोन्ही कॅन्सल झाले. 0 इज इक्वल्स टू 8 minus 4m. Therefore 4m is equals to 8. Therefore m is equals to 2. आन्सर काय आलं तुमचं, व्हॅल्यू ऑफ m काय आली तुमची, m is equals to 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बघूया. क्वेश्चन नंबर 9 काय दिलाय, बाय युझिंग फॅक्टर थेरम डिटरमाइन वेदर qx इज फॅक्टर ऑफ px और नॉट. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हा फॅक्टर आहे की नाही दिलेला पॉलिनॉमियलचा. स्टार्ट करूया आपण. px इज इक्वल्स टू x³ minus x² minus x minus 1. डिवायझर इज इक्वल्स टू qx इज इक्वल्स टू x minus 1. जसे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना, सेम ॲज इट इज. Therefore take x is equals to x minus 1 आहे ना, मग x is equals to काय येणार आपण 1. रिमाइंडर इज इक्वल्स टू, रिमाइंडर काय येणार आहे, p of 1. आपल्याला व्हॅल्यू पुटअप काय करायचे, x is equals to 1. Therefore p of 1 is equals to 1³ minus 1² minus 1 minus 1. Therefore p of 1 is equals to 1³ 1 minus 1² 1 minus 1 as it is, हा 1 as it is. हा +1 -1 हा कॅन्सल झाला आणि -1 -1 -2 आला. Therefore p of 1 is equals to -2. p of 1 is equals to काय आला तुमचा, -2 आला.
म्हणजेच रिमाइंडर काय आला, हा -2 आला, रिमाइंडर अदर दॅन 0 आला. रिमाइंडर इज इक्वल्स टू P of 1 is equals to -2 which is not equals to 0. Therefore x minus 1 is a not factor of, आपल्याला रिमाइंडर काय मिळायला हवा होता, आपल्याला रिमाइंडर जर 0 आला तर दिलेला डिवायझर पॉलिनॉमियल फॅक्टर होतो. इकडे रिमाइंडर 0 आलाय का, नाही, नॉट इक्वल्स टू 0 आहे. हा, त्यामुळं दिलेला हा x minus 1 is not फॅक्टर ऑफ x cube minus x square minus 1. x cube minus x square minus x minus 1. आलं लक्षात तुम्हाला. क्वेश्चन 9 मधला सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. सेकंड एक्झाम्पल मध्ये px काय दिलंय तुम्हाला, 2x cube minus x square minus 45 आणि डिवायझर काय दिलंय, qx is equals to x minus 3. डिवायझर is equals to x minus 3. therefore take x is equals to 3. रिमाइंडर काय आला तुमचा, p of 3. जे दिलेलं पॉलिनॉमियल आहे ते आपण राईट डाऊन करून घेऊया. therefore p of 3 is equals to 2 into 3 cube minus 3 square minus 45. P of 3 is equals to 54 minus 54 is equals to 0. Therefore P of 3 is equals to 0. P of 3 म्हणजेच काय, therefore remainder is equals to 0. Therefore x minus 3 is factor of 2x cube minus x square minus 45. कारण की रिमाइंडर काय आला, याचा 0 आला, म्हणजेच काय झाला, हा x minus 3 हा फॅक्टर झाला दिलेल्या पॉलिनॉमियलचा. आला लक्षात. तुम्ही स्क्रीनशॉट घेत जा, नोट डाऊन करून घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट तरी घेत जा. हे जे सॉल्व्ह केलेलं आहे ते तुम्हाला फार युजफुल आहे जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंटली स्टडी कराल तेव्हा. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये इफ x raised to 31 plus 31 is divided by x plus 1 then find remainder. आपल्याला दोन पॉलिनॉमियलची डिव्हिजन करायची आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिमाइंडर. स्टार्ट करूया आपण. P of x is equals to, जसे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल्स केलेत सेम ॲज इट इज. डिवायझर इज इक्वल्स टू x plus 1. therefore take x is equals to काय घेणार आहे, -1. therefore remainder is equals to P of -1. px काय आहे, x raised to 31 plus 31. आपण व्हॅल्यू पुटअप काय करणार आहे, x is equals to -1. therefore P of -1 is equals to -1 raised to 31 plus 31. therefore P of -1 is equals to -1 raised to 31 -1 plus 31. P of 1 is equals to 30. P of -1 आपला रिमाइंडर काय आहे, P of -1. therefore remainder is equals to 30. आन्सर काय आला तुमचा, रिमाइंडर 30. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 10. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये show that m-1 is a factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. P of m is equals to m raised to 21 minus 1. डिवायझर कोण आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे m-1 हा फॅक्टर आहे की नाही. therefore डिवायझर इज इक्वल्स टू m-1. आपण प्रिव्हियस एक्झाम्पल केलेत ना सेम ॲज इट इज. m इज इक्वल्स टू m-1 आहे ना, म्हणून m इज इक्वल्स टू 1. therefore रिमाइंडर काय असणार आहे, P of 1. P of m काय आहे तो आपण राईट डाऊन करून घेऊ. P of m is equals to m raised to 21 minus 1. आपल्याला पुटअप काय करायचं आहे, m is equals to 1. therefore P of 1 is equals to 1 raised to 21 minus 1. therefore P of 1 is equals to m raised to 21 काय येणार आहे, 1 minus 1. therefore P of 1 काय आला, 0. P of 1 म्हणजेच रिमाइंडर काय आला आपला, therefore remainder is equals to 0. therefore m-1 is a factor of m raised to 21 minus 1. याचा फॅक्टर आला. सॉल्व्ह करूया आपण सेकंड साठी. P of m is equals to m raised to 22 minus 1. डिवायझर is equals to m-1. break m is equals to 1. therefore remainder P of 1. P of m काय आहे तो राईट डाऊन करून घ्या. m raised to 22 minus 1. आपल्याला व्हॅल्यू पुटअप काय करायचे, m is equals to 1. therefore P of 1 is equals to 1 raised to 22 minus 1. therefore P of 1 is equals to 1 minus 1. therefore P of 1 is equals to 0. P of 1 आपलं काय आहे, रिमाइंडर P of 1 काय आला, 0. therefore remainder is equals to 0. therefore m-1 is a factor of m raised to 22 minus 1. m-1 is a factor of m raised to 22 minus 1. आलं लक्षात तुम्हाला. क्वेश्चन नंबर 11. आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये तुम्हाला दिलंय काय, इफ x minus 2 and x minus 1 half both are the factors of nx square minus 5m
5x plus m. Then show that m is equals to n is equals to 2. आपल्याला दिले दोन फॅक्टर्स x minus 2 आणि x minus 1/2 हे बोथ फॅक्टर्स आहेत दिलेल्या पॉलिनॉमियलचे. आपल्याला शो दॅट करायचं आहे m is equals to n is equals to 2. स्टार्ट करूया आपण. या दिलेल्या पॉलिनॉमियलचा x minus 2 हा फॅक्टर आहे. देअरफॉर p of 2 किती असणार आहे 0. आणि x minus 1/2 हा सुद्धा फॅक्टर आहे nx square minus 5x plus m चा. देअरफॉर p of 1/2 कसा असणार आहे 0 असणार आहे. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. p of x is equals to nx square minus 5x plus m हे गिवन पॉलिनॉमियल आहे. फर्स्ट आपण स्टार्ट करूया या फॅक्टर पासून x minus 2 पासून. x minus 2 is factor of nx square minus 5x plus m. Therefore, by factor theorem, p of 2 is equals to 0. p of x is equals to nx square minus 5x plus m. Therefore, p of x मध्ये काय पुट अप करणार आहोत 2. Therefore, p of 2 is equals to n into 2 square minus 5 into 2 plus m. p of 2 ची व्हॅल्यू तुम्हाला बाय फॅक्टर थेरम काय फाइंड आउट झाली. p of 2 is equals to 0 ते आपण इथं पुट अप करणार आहोत. p of 2 is equals to 0 is equals to n into 2 square. 2 square किती 4. 4 into हा n minus 5 into 2 10 plus m. 4n minus 10 plus m is equals to 0. याला तुमचं इक्वेशन 1 पोहोचलो. आता बघूया आपण x minus 1/2 हा सुद्धा फॅक्टर आहे ना दिलेल्या पॉलिनॉमियलचा. आपण स्टार्ट करूया इथून x minus 1/2. x minus 1/2 is also factor of nx square minus 5x plus m. Therefore, by factor theorem, p of 1/2 is equals to 0. p of x is equals to nx square minus 5x plus m. p of 1/2 is equals to n into 1/2 square minus 5 into 1/2 plus m. Therefore, p of 1/2 तुम्हाला by factor theorem काय मिळालाय 0. 0 पुट अप करायचा. n into 1/2 चा स्क्वेअर आपण 1/2 स्क्वेअर करतोय. therefore 1 चा स्क्वेअर 1 divided by 2. 2 चा स्क्वेअर 4. therefore n divided by 4 minus 5 upon 2 plus m. या इक्वेशन मध्ये n by 4 m by 2 plus m आहे. n by 4 आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. आपल्याला जायचं आहे इथे m is equals to n is equals to 2. आपल्याला पोहोचायचं आहे m आणि n च्या व्हॅल्यू पर्यंत. इथे काय आहे n डिवायडेड बाय 4 आहे. हा जो डिवायडेड बाय 4 आहे ना तो आपल्याला आधी काढून टाकावा लागेल. देअरफॉर आपण काय करूया मल्टिप्लाय करूया. देअरफॉर मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 4. देअरफॉर 0 is equals to n by 4 into 4 n minus 5 by 2 into 4 10 plus m into 4 4m. n is equals to 10 minus 4m. हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर 2. हे जे इक्वेशन नंबर 2 मिळाले हे आपण पुट अप करणार आहोत 1 मध्ये. म्हणजे आपल्याला पोहोचायचं आहे कुठे n is equals to m is equals to आपल्याला पोहोचायचं आहे 2 पर्यंत. देअरफॉर पुट इक्वेशन 2 in 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे तुमचं 4 into n ची व्हॅल्यू इथं पुट अप करायची आहे. n ची व्हॅल्यू काय आहे 10 minus 4m minus 10 plus m as it is equals to 0. आपण काय केली फक्त ही n ची व्हॅल्यू होती ना ही n ची व्हॅल्यू इकडे आपण पुट अप केली. 4 ने मल्टिप्लाय करूया. 4 10 जा 40 minus 4 into 4 16m. हे minus 10 plus m as it is. हा पुढचा पार्ट as it is. 40 minus 10 किती आला 30 आणि हा minus 16 plus m किती आला minus 15. minus 15m is equals to 0. Therefore, minus 15m is equals to minus 30. Therefore, 15m is equals to 30. Minus minus cancel झाला. Therefore, m is equals to 30 upon 15. Therefore, m is equals to 2. किती मिळालं तुम्हाला m is equals to 2. हा m is equals to 2 आहे ना ही आपण व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करू. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 3. पुट इक्वेशन 3 in 2. इक्वेशन 2 काय आहे n is equals to 10 minus 4 आणि m ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली into 2. Therefore, n is equals to 10 minus 4 into 2 8. Therefore, n is equals to काय मिळालं तुम्हाला 2. हे म्हणा इक्वेशन नंबर 4. Therefore, from 3 and 4 m is equals to n is equals to 2. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं m is equals to n is equals to 2. आपण आलो काय प्रूफ पर्यंत आलं लक्षात आपण कसं केलं. नेक्स्ट स्टार्ट
आपण करूया लास्ट क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये इफ px इज इक्वल्स टू 2 प्लस 5x, तुम्हाला दिलेलं पॉलिनॉमियल काय आहे 2 प्लस 5x, देन p ऑफ 2 प्लस p ऑफ मायनस 2 मायनस p ऑफ 1 आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजेच काय आपल्याला फाइंड आउट करावं लागेल p ऑफ 2 प्लस p ऑफ मायनस 2, p ऑफ 2 फाइंड आउट करावं लागेल आणि नंतर p ऑफ मायनस 2 आणि नंतर मग p ऑफ 1 फाइंड आउट करावे लागेल आणि हे जे 3 व्हॅल्यूज मिळतील आपल्याला त्या 3 व्हॅल्यूची आपल्याला करावं लागेल ऍडिशन. स्टार्ट करूया आपण. p ऑफ x इज इक्वल्स टू 2 प्लस 5x. Therefore p of 2 is equals to 2 plus 5 into 2. Therefore p of 2 is equals to 2 plus 5 into 2 10. Therefore p of 2 is equals to 2 plus 10 12. p of 2 फाइंड आउट झाला. आता आपल्याला फाइंड आउट करावं लागेल p of minus 2. p of x is equals to 2 plus 5x. Therefore p of minus 2 is equals to 2 plus 5 into minus 2. Therefore p of minus 2 is equals to minus 8. p of 2 आपण फाइंड आउट केला, p of minus 2 फाइंड आउट केला, राहिला आपल्याला p of 1. px is equals to 2 plus 5x. Therefore p of 1 is equals to 2 plus 5 into 1. Therefore p of 1 is equals to 7. या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत p ऑफ 2, p ऑफ मायनस 2 आणि p ऑफ 1 आपण या इक्वेशन मध्ये पुटअप करणार आहोत. p ऑफ 2 तुम्हाला काय मिळालाय 12 प्लस p ऑफ मायनस 2 काय मिळालाय मायनस 8 मायनस p ऑफ 1 काय मिळालाय तुम्हाला 7 इज इक्वल्स टू 12 मायनस 8 मायनस 7 इज इक्वल्स टू मायनस 3. Therefore p ऑफ 2 प्लस p ऑफ मायनस 2 मायनस p ऑफ 1 इज इक्वल्स टू मायनस 3. हे आलं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 13 मधला सेकंड एक्झाम्पल. px इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर मायनस 5 रूट 3x प्लस 5. देन फाइंड p ऑफ 5 रूट 3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर p ऑफ x आहे ना, मी डायरेक्ट फाइंड आउट करते. p ऑफ आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे 5 रूट 3 इज इक्वल्स टू 2 इंटू 5 रूट 3 स्क्वेअर मायनस 5 रूट 3 ॲज इट इज इंटू x. x काय आहे 5 रूट 3 प्लस 5. Therefore p of 5 root 3 is equals to 2 into 5 root 3 square. 2 into 75 minus 575 plus 5 as it is. Therefore p of 5 root 3 is equals to 8080. हे आलं तुमचा आन्सर. क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून क्वेश्चन नंबर 13 पर्यंत आपला प्रॅक्टिस सेट 3.5 हा भरपूर अगदी फारच मोठा होता, तो आपण पूर्ण सॉल्व्ह केलाय. आपण एक्झाम्पल जे क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 5 मधले जे एक्झाम्पल असतात आपण बाकी ठेवलेत ते ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही नक्की करून बघा. पॉलिनॉमियल्सचा जो चॅप्टर आहे तो पॉलिनॉमियल्सचा चॅप्टर आपण जेव्हापासून स्टार्ट केलंय त्या कोणत्याही पार्टवर जरी तुम्हाला शंका आली, कोणत्याही पार्टवर तुम्हाला डाऊट आला किंवा एखादं कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण त्या कमेंटला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तो जो पार्ट तुम्हाला जो अवघड वाटतोय तो आपण परत रिवाइज करू. जर तुम्हाला सगळा पार्ट समजलाय जे आपण झालेलं आहे किंवा तुम्ही होमवर्कला ॲज अ होमवर्क म्हणून जे एक्झाम्पल बाकी ठेवलेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर आहेत, मस्त समजतात किंवा येतात, तर तुम्ही डन अशी कमेंट करा. तुम्हाला समजलं असेल तर डन करा. एखाद्या गोष्टीचे कन्फ्युजन असेल तर तो पार्ट जो कन्फ्युजन झालेला जो पार्ट आहे त्याच्याबद्दल कमेंट करा. आपण तो पार्ट परत रिवाइज करू. माझा एवढाच उद्देश आहे की तुम्हाला मॅथ्समध्ये कोणत्याही गोष्टीचं कन्फ्युजन राहू नये. जो प्रत्येक पॉईंट आहे, प्रत्येक पार्ट आहे, छोट्यातली छोटी अगदी बेसिक कन्सेप्ट आहे ती तुमची सगळी क्लिअर व्हावी हा एकच माझा उद्देश आहे. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अगदी बारीक सारीक काही असेल, तुम्हाला एखादी गोष्ट कळाली नाही, एखाद्या एक्झाम्पलमध्ये एखादी स्टेप तुम्हाला अवघड वाटली किंवा कळाली नाही, त्याबद्दल तुम्ही कमेंट करा. आपण तो पार्ट परत रिवाइज करू. माझा एवढाच उद्देश आहे की तुम्हाला सगळं यावं. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशा सुंदरशा एका नवीन लेक्चरमध्ये. आपण सॉल्व्ह करूया नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.6. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.